नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर 12वी नंतरची जी नर्सिंग CET परीक्षा आहे तर याच्या संदर्भात महत्त्वाची बातमी. विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये MST नर्सिंग CETचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहे. तर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम या पेजवरती यायचं आहे. लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. येथे आल्यानंतर तुमचा रजिस्टर ईमेल ID त्यानंतर पासवर्ड टाईप करायचा आहे. त्यानंतर साइन इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पेज लोडिंग होईल आणि त्यानंतर डाउनलोड ॲडमिट कार्ड अशा प्रकारचा टॅब पाहायला मिळेल. तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तुमचं नाव पाहायला मिळेल आणि डाउनलोड आयकॉनमध्ये तुम्हाला दिसणाऱ्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर MST नर्सिंग CETचा हॉल तिकीट तुमच्यासमोर डाउनलोड होईल. संपूर्ण माहिती तुम्हाला पाहून घ्यायची आहे. CETची डेट आहे ती तुम्हाला पाहून घ्यायची आहे आणि एक्झामिनेशन टाईम आणि त्यानंतर जे एक्झाम सेंटर आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहून घ्यायची आहे. प्रकारे या हॉल तिकीटची 2 पेजेस आहेत ते या दोघांची प्रिंट काढायची आहे. तुम्हाला फोटो देखील आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला इथे फोटो चिकटवायचा आहे आणि सोबत ID प्रूफ देखील तुम्हाला घेऊन जायचं आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा इतर व्हॅलिड ID प्रूफ तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि अशा प्रकारे 2 पेजेसचे संपूर्ण इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचे आहेत. परीक्षा सुरू होण्यापूर्वी 1 तास अगोदर उपस्थित राहायचं आहे आणि याच्याबरोबर जर काही तुमच्या फॉर्ममध्ये चुका झाल्या असतील तर येथे पाहू शकता की क्लिक हिअर डाउनलोड द अंडरटेकिंग फॉर द करेक्शन नेम, फोटो, सिग्नेचर, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर. तर याच्यामध्ये जर काही तुमच्या चुका असतील तर हा अंडरटेकिंग फॉर्म आहे तो परीक्षेच्या वेळेस सोबत घेऊन जायचा आहे. जर तुमच्या फॉर्ममध्ये चुका राहिलेल्या असतील तरच हा फॉर्म तुम्हाला घेऊन जायचा आहे. ते फोटो चिकटवायचा आहे. ॲक्युरेट डिटेल जी आहे तुम्ही मेन्शन केले आहेत हॉल तिकीट फॉर्मवरती ते तुम्हाला भरायचे आहेत आणि जर काही तुमची माहिती चुकलेली असेल ते तुम्हाला इथे मेन्शन करायची आहे. इनकरेक्ट आणि करेक्ट इन्फॉर्मेशन अशी संपूर्ण माहिती भरून तुम्हाला इथे तुमच्या गार्डियनची म्हणजेच पालकांची जी आहेत ती सही येथे करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमची सही करायची आहे आणि त्यानंतर आवश्यक ते डॉक्युमेंट जे काही बदल झालेले असतील, नावात बदल असतील तर व्हॅलिड सेल्फ अटेस्टेड कॉपीज जोडायची आहे. डेट प्लेस लिहून इथे खाली शेवटचे जे ऑप्शन आहेत ते एक्झाम सेंटरमध्ये त्यांच्यामार्फत भरले जातील. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती जर तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन असेल, फक्त याच्यामध्ये माहिती देण्यात आली आहे. नाव, फोटो, सिग्नेचर, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर याच्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहेत आणि ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. MS नर्सिंग CET संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.